पंजाब डक खोटारडे आहेत, त्यांच्यावर बंदी घाला अशी मागणी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी केलेली आहे. द्राक्ष बागायतदारांचं खरंय, जेव्हा द्राक्ष तोडायला येतात पंजाब डक यांचा 15-20 दिवसाआधी जर का हवामान अंदाज झाला तर व्यापारी भाव पडून मागतात, शेतकरी पॅनिक सेलिंग करतात. त्यामुळं होत्याचं नव्हतं होतं, हाती आलेलं पीक पाऊस न येताच त्या ठिकाणी नफा न देता निघून जातं. ही त्यांची बाब बरोबर आहे, ते त्या ठिकाणी तक्रार द्यायला गेलेत. परंतु दुसरीकडे गहू, हरभरा इतर शेतकरी पंजाब डक यांच्या सपोर्ट मध्ये सुद्धा आहेत. बरं, पंजाब डक यांच्याकडे नेमका कशाच्या आधारे अंदाज देतात, अधिकृत त्यांची शाश्वत काय अपडेट आहे ते सांगायला तयार नाहीयेत. दुसरीकडे श्री पंजाब डक असतील किंवा इतर हवामान तज्ज्ञ असतील, हे का त्या ठिकाणी व्हायरल झाले? कारण सरकार कमी पडलं. सरकारनं जर का सरकारच्या वेधशाळांनी त्यांची नीट घातली असती आणि एकदम हार्ड इंग्लिश लँग्वेज ऐवजी सोप्या मराठी भाषेमध्ये गावखेड्यापर्यंत त्यांचा हवामान अंदाज पोहोचला असता तर पंजाब डक किंवा इतर स्वयंघोषित तज्ज्ञांचा जन्म झाला नसता. दुसरा मुद्दा महत्वाचा आहे, जर पंजाब डक यांचे अंदाज फेक आहेत तर मग त्यांना एवढी प्रसिद्धी का मिळाली? एबीपी माझा, राहुल कुलकर्णी या सगळ्या लोकांनी त्यांना उचलून का धरलं? दुसरा मुद्दा म्हणजे काय की बा ते जर फुकट अंदाज देत असतील तर मग त्यांच्याकडं फॉर्च्युनर कशी आली, त्यांच्याकडं ते मातीच्या घरातून बंगल्यात कसे गेले, एवढा पैसा त्यांच्याकडे आला कसून? या सगळ्या गोष्टीची चौकशी आणि एकंदर सत्य लोकांसमोर आलं पाहिजे. आणि अंदाज हा अंदाज म्हणून घेतला पाहिजे. अंदाज हे ठाम मत नसतं, जर तर असतं त्याच्यात बदल होत असतात.